पलीकडे काय आहे? कर्मविभागास प्रक्रिया अधिक उच्च आणि मिश्रणी होण्याची प्रक्रिया आत्मा होत नाही. आत्मा जसा होता तसाच आहे. तीच प्रक्रिया प्रकृतीच घडत असते. परंतु जसजशी प्रकृती विकसित प्रगत होती जाते तसे तत्त्वाचे ऐश्वर्य अधिक व्यक्त होत जाते. समजा इथे एक पडदा आहे आणि त्यामागे आश्चर्यकारक असे दृश्य आहे. त्या पडद्याला एक लहान छिद्र आहे. त्यातून एक पलीकडच्या दृश्याचा एक लहानसा अंश पाहू शकतो. समजा या छिद्राचा आकार मोठा झाला. हे छिद्र जसे मोठे होत जाईल तसा पाठीमागच्या दृश्याचा अधिक भाग दृष्टीच्या टप्प्यात येईल आणि जेव्हा संपूर्ण पडदा नाहीसा होईल तेव्हा तुमचा आणि त्या दृश्याचा काहीच राहणार नाही. तुम्ही दृश्य संपूर्ण पाहू शकाल. हा पडदा म्हणजे माणसाचे मन आहे. त्याच्या मागे आत्माचं अनंत सामर्थ्य आहे, पवित्र असे ऐश्वर्य आहे आणि जसे स्वच्छ शुद्ध होत जसे आत्मा अधिक ऐश्वर्य प्रकट होते. आत्मा बदलत आहे असे नव्हे, तर परिवर्तन हा पडदाच आहे. आत्मा हा परिवर्तनशील असं अमर, शुद्ध आणि आनंद स्वरूप आहे. ग्रंथावली खंड 8-7 पृष्ठ 146. साक्षी बना. म्हणा मी साक्षी आहे, मी साक्षी आहे. पुन्हा पुन्हा म्हणा मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. बाह्य जगातील कोणत्याही वस्तू मला स्पर्श करू शकत नाही. जेव्हा मनात वाईट विचार पिंगा होऊ लागतील तेव्हा त्याच्या कपाळावर पुढील मंत्राचा घणघणाटा पुन्हा करा. मी आत्मा आहे, मी सदा आनंदमय साक्षी आहे. काही कर्म करण्याचे मला प्रयोजन नाही किंवा भोग भोगण्याचेही कारण नाही. माझा कर्माचा अंत झाला आहे. मी साक्षी आहे. मी जणू आमच्या स्वतःच्याच छत्रछायेत आहे. विश्व म्हणजे माझा अजबखाना आहे. त्या एका पुढे एक मांडला मी पाहत आहे. ती चांगली वाईट कशी असोत, ती सगळी चित्र सुंदर आहे. मला हे अद्भुत कौशल्य दिसते, जाणवते, पण ते सर्व एकच आहे. त्या या महान विश्वचित्रकाराने रेखाटलेल्या अनंत शलाका आहेत.